झी 24 तास एक पाऊल पुढे। एवढा मोठा सामाजिक प्रकल्प आहे। 2,500 लोकांचं जेवण रोज तिथे तयार केलं जातं। त्यांची ही व्यथा आहे। काय तुमची प्रतिक्रिया आहे? कारण तुम्ही सुद्धा एक संस्था चालवताय, लहान मुलं तुमच्याकडे असतात। काय एकंदरीत तुम्ही त्यांच्या अडचणी आमच्या पुढे मांडू शकता? नाही काय माहिती बेटा, ह्या सगळ्या समाजसेवी संस्था आहेत। आम्हाला सरकारने पुरेसे दिलं नाही ना, तर मागून आणून लेकरांसमोर आम्ही मांडतो, पण ते शिजायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला। आणि लेकरांना शिजून खाऊ घालायचं असेल तर एवढं महाग सिलेंडर कसं परवडणार? एक तर संस्था सेवाभावी असतात, दारोदारी फिरतात, 4 पैसे मागतात, लेकरांच्या पुढे 2 घास अन्न खाऊ घालतात, आणि त्यातही शिजायचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं रे संस्थांनी? अगदी बरोबर आहे। जरी कुठं निधी आला, काही लोकांनी तुमच्यापर्यंत तुम्हाला मदतीचा हात दिला, तरी तो कितपत असतो? नाही मदतीचा हात तर कमी असतो। माझा तर हात काय विचारू नका, मी भाषण दिलं तर मला राशनच मिळत नाही। त्यामुळे भाषण देऊन राशन आणायचं, सगळ्या संस्थेने स्वतःला गाडून घेऊन संस्था करायच्या, संस्था चालकांनी स्वतःला गाडून घेऊन अस्तित्व स्वतःचं संपून नव्याने उभारायचं, ह्या लेकरांना पालनपोषण करायचं, पदरात घ्यायचं, त्याचं सुखदुःख करायचं, दारोदारी फिरून मागून आणून लेकरांना 4 घास भरवायचे, आणि त्यांना शिजवायसाठीच असा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर संस्था कशा टिकतील वाळ्या? सिंधुताई, मग आता तुम्ही तुमची समस्या कशा पद्धतीने मांडणार आहात सरकारकडे? नाही एकच सरकारने, खरं म्हणजे हे जे आम्ही सगळं सांभाळतो ना, हे सरकारचंच काम करतो की रे। टाकून दिलेले बाळपत्रात घेतो, ज्यांना कोणी नाही त्यांना आधार देतो, म्हणजे सरकारने करायचं ते आम्ही सगळे करतो। त्यामुळे सरकारने निदान पोळी भाजेल एवढं तरी करावं ना आमच्यासाठी। एवढे सगळे महाग सिलेंडर आम्ही नाही घेऊ शकत बेटा, ताकद नाही, आणि त्यात पैसे गेले तर सगळे संस्था काय सगळे बेचिराच झाले असं समज, काय करू शकतोय? सिंधुताई, मंगळवारी आम्ही ही बातमी दाखवली होती। संपूर्ण आनंदवनमध्ये कशा पद्धतीने आता याचा फटका बसणार आहे ते आम्ही दाखवलं होतं। त्यानंतर इतर माध्यमांनी सुद्धा याची दखल घेतली, पण अजूनही सरकार जागा झालेलं दिसत नाहीये। नाही सरकारने जागा व्हायला पाहिजे। बस झाली झोप, आता पुरे झाली सरकारची गुंगी। आता तर डोळे उघडले पाहिजे सरकारने। जे काम करणं गरजेचं आहे ना, तर हे सगळे अनाथ पोरं कुठे जातील, छापूमारी करतील, जेपकट करतील, ते बिघडणारच आहे। संस्था आहे म्हणून हे लेकरं माणूस बनतायत। सिंधुताई, झी 24 तासच्या माध्यमातून तुम्ही सरकारला कसं आवाहन कराल की अशा सगळ्या समाजसेवी संस्थांना सरकारनं मदत करावी? त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे आम्ही संस्थांनी एवढे सगळे दुःख पदरात घेऊन चालायचा प्रयत्न केला। सरकारने आमची पोळी भाजेल, आमचे लेकरं गरम दूध पितील, त्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेतली, याच्यासाठी सरकारने आम्हाला निदान सिलेंडर तरी माफक दरात द्यावे। आम्ही काही फुकट मागत नाही रे, देतोय ना, पण आम्हाला झेपेल असं द्या ना। तुम्ही जर एवढे अतिरेक केला तर आम्ही खाऊच घालू शकत नाही, तर भाजवाचा प्रश्न निर्माण झालाय। संस्थांसाठी तरी मोठ्या मनाने आणि खरं मायपोट म्हणून काम करावं बेटा सरकारने। आता पाठीशी उभं राहावं सगळ्या संस्थेच्या, आणि लेकर कच्चे खाणार नाही, उपाशी राहणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायची असेल तर सिलेंडर माफक दरात पोहोचवा। तेवढं मात्र लवकरात लवकर करा, इमर्जन्सी। कारण हा प्रश्न तसा आहे, जीव घेणं प्रश्न आहे बेटा। नाही आम्ही पुरू शकत सिलेंडर, नाही आम्ही घेऊ शकत। अजूनही सरकार जागा झालेलं नाहीये। सर्वसामान्यांची जशी कुचेष्टा होतीये, तशीच समाजसेवी संस्था चालवणाऱ्या तुमच्यासारख्या प्रत्येक व्यक्तीसोबत सरकारकडून अशीच कुचेष्टा केली जाते। आवाहन तर तुम्ही झी 24 तासच्या माध्यमातून केलेलं आहे, अजूनपर्यंत दखल घेतली गेलेली नाहीये। कशा पद्धतीनं आता जोपर्यंत दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार आहात तुम्ही या समस्येसाठी? नाही, पाठपुरावा सर्वांनी मिळून करायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही रे बाळा। जेवणाचा प्रश्न आहे बेटा, अन्नाचा प्रश्न आहे, फार घासाचा प्रश्न आहे, ते शिजत नाही तर लेकरांना काय खाऊ घालणार आहे? कळीचा मुद्दा आहे हा, एवढा सोपा नाही हा प्रश्न। जो करतो त्याला कळते रे वेदना आणि दुःख काय असतं, ते भाजूच शकणार नाही तर काय आम्ही करू शकतो ना? मागून आणून खाऊ घालणाऱ्या संस्था त्या कुठवर पुरणार आहे यांच्या सिलेंडरला एवढे पैसे द्यायला? शक्यच नाही। सरकारने लवकर डोळे उघडावे। अगदी बरोबर, सरकारनं लवकर डोळे उघडावे आणि या सगळ्या समाजसेवी संस्थांना लवकरात लवकर मदतीचा हात द्यावा। सिंधुताई, ही संपूर्ण अडचण आमच्या पुढे मांडली त्याबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।